मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडी येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात अहिल्यादेवी होळकर यांच्यावरील बहुभाषिक चित्रपटांची निर्मिती, महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान, धनगर समाजासाठी शैक्षणिक योजना आणि ऐतिहासिक पाणी व्यवस्थापनाचे जतन यांचा समावेश आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडी म्हणजेच अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. चला तर मित्रांनो, बघून घेऊया या मंत्रिमंडळ बैठकीतील हे कोणकोणते महत्त्वाचे निर्णय आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्यावसायिक मराठीसह बहुभाषिक चित्रपटांची शासनामार्फत निर्मिती करणार. महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार आहे. व्यावसायिक चित्रपट असल्याने लागणारा खर्च हा अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करून देणार आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान राबविणार, म्हणजे आदिशक्ती पुरस्कार प्रदान करणार. राज्यातील महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक समस्यांबाबत समाजात संवेदनशीलता निर्माण करणार आहे. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार आहे. अभियानाच्या माध्यमातून जनजागृती आणि चळवळ निर्माण करणार आहे. महिलांना शासकीय योजनांचा लाभ आणि स्वयंरोजगाराच्या संधी यातून आर्थिक विकास. हे आदिशक्ती अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना आदिशक्ती पुरस्कार देणार आहे. हे अभियान राबविण्यासाठी 10.50 कोटी खर्च करणार आहे. तसेच धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत शिक्षण देण्याच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचे नाव म्हणजेच यशवंत विद्यार्थी योजना म्हणून ही योजना आता राबविणार आहे. दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिक्षण. आतापर्यंत यासाठी 288.92 कोटी वितरित करण्यात आलेले आहेत. राजे यशवंतराव होळकर यांनी 1797 ते 1811 काळात शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक कामे केली आहेत. गुरुकुल सारख्या पारंपरिक शिक्षणाला चालना दिली आहे. लष्करी शिक्षणात शिस्त, नीती आणि नेतृत्व गुणांचा समावेश केला आहे. शिक्षण सर्वांसाठी खुले केले. राजवाड्यात मुलींसाठी शिक्षणाच्या सुविधा उभारल्या. आता त्यांच्या नावी ही योजना. धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी महसूल विभागाच्या मुख्यालयांच्या ठिकाणी वसतिगृह बांधण्याच्या योजनेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना असे नाव दिले जाणार आहे. राज्यातील महसूल विभागाच्या मुख्यालयी धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, प्रत्येकी 200 क्षमतेची ही वसतिगृह असणार आहे. यात मुलांसाठी 100 क्षमतेचे तर मुलींसाठी 100 क्षमतेचे. नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे वसतिगृह. नाशिक येथे काम सुरू व पुणे, नागपूर येथे लवकरच हे काम सुरू होणार आहे. या वसतिगृहांना आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना हे नाव देण्यात येणार आहे.